ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका मने भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगननीत पाणी मंडलम मंडलाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेतम सदैदवलहासं विठ्ठलमचिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संता सिरंजवू चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आता मज साह्य ते करावे देवा घेई तुझी सेवा सकळ गोवा उगवून विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग थोडा आवाज द्या. जगदमान्य जगद्गुरु आणि विको पूर्ण कमी करा आणि वैराग्याचे महामेरू कलस्थानी शोभणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सांगितला आणि या अभंगातून तुकोबराय काय सांगतात. या अभंगातून संतांची अनुभूती सांगतात आणि संतांची अनुभूती सांगत असताना भगवंताचा पत्ता सांगतात. विठ्ठल विठ्ठल तर वक्त्याचं कर्तव्य असतं 2 मिनिटं परिहार द्यायचा असतो. प्रत्येकाला माहीत आहे विष्णू जगन्नाथ जाधव यांचं प्रथम वर्ष श्राद्ध सांगितलं. त्यानिमित्त कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. क्षीरसागर महाराज असतील त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज कीर्तन करावं लागल. आणि कीर्तन करत असताना एकटा कीर्तनकार कधी कीर्तन करू शकत नाही, त्यासाठी समागम लागतो. टाळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी विचार केला तर सर्वच लोक महान सांगितले. या कीर्तनासाठी 4-5 कीर्तनकार आहेत बघा. आणि आपण जर विचार केला तर टाळकरी 30-35 सांगितलं बरं का. मग त्यामुळं या ठिकाणी काही कमी पडणार नाही बघा. गायनाचार्य महान, मृदंगाचार्य महान, ऐकणारे महान, सिस्टीमवाले पण महान, तुम्ही सर्व लोक महान, शूटिंगवाले महान, फक्त कीर्तनकार लहान पडलाय बरं का. हां, सर्व लोक महान आहेत म्हणून सर्वांचा आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल. तर या अभंगातून तुकोबराय संतांची अनुभूती सांगतात आणि संतांची अनुभूती सांगत असताना भगवंताचा पत्ता सांगतात. वारकरी संप्रदायामध्ये आपण जर विचार केला संतांना अनेक प्रकारच्या उपमा देतात. त्याला आपण व्याकरणामध्ये उपमा अलंकार आणि उपमे अलंकार म्हणतात बघा. अनेक प्रकारच्या संतांना उपमा दिल्या. मग त्याच्यामध्ये 1 नंबरला उपमा दिली. संत हे कसे असतात तर संत हे सूर्यासारखे असतात. मग संतांना सूर्याची उपमा दिली.
पण सूर्य हा तापदायक सांगितला आणि संत हे तापहीन सांगितले. पसायदानामध्ये सांगितलं मार्तंड जे तापहीन. त्यामुळे संतांना सूर्याची उपमा दिली, पण ती सूर्याची पण उपमा कमी सांगितली. दुसरी उपमा दिली, संत हे कसे असतात तर संत हे चंद्रासारखे असतात. पण चंद्राला कलंक सांगितला आणि संत हे निष्कलंक सांगितले. चंद्रमेचे अलांछन आणि मार्तंड जे तापहीन. चंद्राला कलंक सांगितला आणि संत हे निष्कलंक सांगितले. त्यामुळे संतांना चंद्राची उपमा दिली, ती पण उपमा कमी सांगितली. तिसरी उपमा दिली, संत हे कसे असतात, संत हे कल्पतरू सारखे असतात. मग कल्पतरू प्रत्येकाला माहीत आहेत बघा. आपण कल्पतरूच्या झाडाखाली बसलो आणि बसल्यानंतर आपण मनामध्ये कोणती इच्छा प्रगट केली तर ती इच्छा काय होते हो, काय होते. कोणती इच्छा आपण प्रगट केली तर ती इच्छा पूर्ण होते. मग कल्पतरू कोठे असतात, उत्तर द्या लवकरात लवकर. कल्पतरू कोठे असतात, वैकुंठामध्ये असतात का स्वर्गामध्ये असतात. हां बरं का, स्वर्गामध्ये, त्यालाच म्हणायचं असतं द्या, बरोबर आहे. हां स्वर्गामध्ये असतात. काय असतात, कल्पतरू. मग जर तुम्हाला कल्पतरू पाहायचे असतील तर तुम्हाला कुठं जावं लागतं, स्वर्गामध्ये जावं लागतं. मग कुणाला स्वर्गामध्ये जायचंय त्यांनी हात वर करा. कुणाला जायचंय, हां प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय बघा. जर तुम्हाला कल्पतरू पाहायचे असतील तुम्हाला मरावं लागतं. मग तुम्ही स्वर्गामध्ये चुकून गेला तर तुम्हाला कल्पतरू पाहायला मिळतात. पण संत हे चालते बोलते कल्पतरू सांगितले. चला कल्पतरूचे आरव आणि चेतना चिंतामणीचे गाव. अशा संतांना अनेक प्रकारच्या उपमा दिल्या. सूर्याची दिली, चंद्राची दिली, कल्पतरूची दिली. या सर्व उपमा कमी सांगितल्या. शेवटी प्रेममूर्ती बालभागवत लढिवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज ही संतांना उपमा देत असताना कोणती उपमा देतात. नामा मने आम्ही पायरीचे चेरे, 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 नामा मने आम्ही पायरीचे चेरे. संत पाय हिरे वरी देते, संत पाय हिरे वरी देते, नामा मने आम्ही पायरीचे चेरे, नामा मने आम्ही पायरीचे चेरे. संत पाय हिरे वरी देते, संत पाय हिरे, नामा मने आम्ही पायरीचे चेरे, नामा मने आम्ही पायरीचे चेरे. नामा मने आम्ही पायरीचे चिरे, नामा मने आम्ही पायरीचे चिरे. नामा मने आम्ही पायरीचे चेरे, नामा मने आम्ही पायरीचे चेरे. संत पाय हिरे वरी देते, संत पाय हिरे वरी देते, वरी देते, वरी देते, नामा मने आम्ही पायरीचे चेरे, नामा मने आम्ही पायरीचे चेरे. चिरे आणि संत पाय हिरे वरी देते. नामदेव महाराज संतांना उपमा देतात बरं का, लक्ष देऊन ऐका. कोणती उपमा देतात, हिऱ्याची उपमा देतात. मग हिरा कोठे असतो, या पृथ्वीच्या खाणीमध्ये हिरा असतो आणि गाडगुटी पण असते. पण तुमचं आमचं जीवन हे गाडगुटीसारखं सांगितलं आणि संतांचं जीवन हे हिऱ्यासारखं सांगितलं बघा. का तर आपण संसारामध्ये राहतून भगवंताचं कधीही चिंतन करत नाही, त्यामुळं आपलं जीवन गारगोटीसारखं सांगितलं. आणि संतांनी काय केलं
तर संसारामध्ये राहून परमार्थाचं अंतिम साध्य गाठल्यामुळं बरं का संतांचं जीवन हे हिऱ्यासारखं सांगितलं. आणि एखादा हिरा असेल त्या हिऱ्याला आपण 8 प्रकारचे पैलू पाडले. त्याला कोणता हिरा म्हणायचं? बोलत चला, कोणता हिरा म्हणायचं? हा तुम्ही सगळे फुकट मी आहे का? माझं निम पाकिट तुम्हाला देऊन टाकतो मोकळ्या म्हणणे. बोलत चला बरं का. हा बरं का, त्याला म्हणायचं अष्टपैलू हिरा. मग संतांच्या जीवनामधील अष्टपैलू कोणते ते आपण पाहायचं आणि कीर्तन संपवायचं. विठ्ठल तर संतांच्या जीवनामधील पहिला पैलू सांगितला व्यक्ती, दुसरा शक्ती, युक्ती, नीती, संपत्ती, भक्ती, विरक्ती आणि अनुभूती. एकूण संतांचं असं अष्टपैलू जीवन सांगितलं. मग त्याच्यामधील 1 नंबरचा पैलू सांगितला व्यक्ती. व्यक्तीचा आपण विचार केला ना, व्यक्तीमध्ये 2 प्रकार सांगितले. एक सांगितली सामान्य व्यक्ती आणि दुसरी सांगितली विशेष प्रकारची व्यक्ती. सामान्य व्यक्ती कुणाला म्हणायचं? सामान्य व्यक्ती तुम्हा मला म्हणायचं का? तर कर्म, वासना आणि पाप पुण्य या 3 कारणामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो, म्हणून आपल्याला सामान्य व्यक्ती म्हणायचं. पहिला आपण जर विचार केला तर केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आपलं कर्म शिल्लक राहिलं मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. आणि कर्म कधीही कुणालाही चुकत नाही. कर्म हाताने केलं तर भोगायचं हाताला येतं, पायानं केलं तर भोगायचं पायाला येतं, मुखाने केलं तर भोगायचं मुखाला येतं. कर्म कधी कुणालाही चुकत नाही. बघा मी उदाहरण सांगतो बरं का. एक मनुष्य होता, तो रस्त्याने चाला होता, त्याला आंबा खायचा होता. त्याने आंबा पाहिला. कशाने पाहिला? महिला मंडळ बोलत चला. कशाने पाहिला? डोळ्याने पाहिला बरं का. हा मग चालत गेला. कशाने गेला? पायाने गेला बरं का. पायाने गेला. दगड उचलला. कशाने उचलला? हाताने उचलला. झाडाला मारला, आंबा खाली पडला, वास घेतला. कशाने घेतला? नाकाने. आंबा खाल्ला. कशाने खाल्ला? तोंडाने. आंबा गेला पोटामध्ये. झाडाच्या मालकाने बघितलं, तू माझा आंबा चोरून कस काय खाल्ला? त्याच्या 1 काना खाली लावली. मार कशाने खाला? गालाने खाला. परत पाणी आलं. पाणी कुठून आलं? आंबा कुणी बघितलेला? कर्म कुणी केलं? डोळ्यांनी. आंबा बघितला डोळ्यांनी. चालत गेला पायानी. मार खाला गालानी. पण फिरून पाणी कुठून आलं? डोळ्यांनी. म्हणजे जन कर्म केले ना ते कर्म त्याला भोगायचं येतं. आपण जर विचार केला, एके काळचा हस्तिनापूरचा राजा होता, त्याचं नाव सांगितलं धृतराष्ट्र. त्याला 100च्या 100 मुलं असताना पांडवांना सुईच्या टोकावरती बसल एवढी माती देणार नाही म्हटला होता. परिणाम काय झाला? 100च्या 100 कौरव जागेवरती मरण पावले आणि दिवा लावायला एकही मुलगा पाठीमागं उरला नाही. मग त्यावेळेस धृतराष्ट्र सांगू लागला, कृष्णा अरे असं कोणतं पाप केले म्हणला? अरे माझी 100च्या 100 मुलं म्हणला माझ्या समोर मरण पावली, दिवा लावायला एकही मुलगा पाठीमागं उरला नाही, आणि माझा जन्म झाल्यापासून मी कसा सांगितलो? आंधळा सांगितलो. असं कोणतं पाप केलंय? कृष्णाने सांगितलं, काका गेल्या जन्मामध्ये तुम्ही काय केलं होतं? वाईट कर्म केलं होतं. कोणतं कर्म केलं होतं? तुम्ही वनामध्ये शिकार करायला गेला. तुम्हाला शिकार करायचा छंद होता, पण वनामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिकार सापडली नाही. तुम्ही काय केलं? त्या संपूर्ण जंगलाला काय केली? आग लावली. मग आग लावणारे माणसं कवापासून सांगितली? त्या काळापासून सांगितली. आग लावली आणि आग लावल्याबरोबर काय झालं? संपूर्ण जंगल पेटलं आणि त्या जंगलामध्ये एक सर्पिण होती. त्या सर्पिणीला 100 पिलं होती. बघा ती 100च्या 100 पिलं जाग्यावरती जळून खाक झाली आणि जी सर्पिण होती ना ती आंधळी झाली. बघा याचं पुढे कर्मामध्ये रूपांतर झालं. धृतराष्ट्र होताना त्याची 100च्या 100 मुलं त्याच्यासमोर मरण पावली आणि त्याचा जन्म झाल्यापासून तो कसा सांगितला? आंधळा सांगितला. म्हणजे कर्म कधीही कुणालाही चुकत नाही. जसं कर्म केलंय ना तसं भगवान परमात्मा आपल्याला फळ देतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी
जीवन आपुले दुःखा जगी करण्या नष्ट सोड सोड मायाता सोड सोड मायाता आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर त्यामुळं चांगलं कर्म करत चला कर्म वासना आणि पाप पुण्य या तीन कारणामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो म्हणून आपल्याला सामान्य व्यक्ती म्हणायचं आणि संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात म्हणून त्यांना विशेष प्रकारचा व्यक्ती म्हणायचं त्यामुळे संतांच्या जीवनामधील पहिला पैलू सांगितला कोणता सांगितला व्यक्ती सांगितला कोणता सांगितला व्यक्ती आता दुसरा पैलू सांगितला संताकडे शक्ती सांगितली पण शक्तीमध्ये दोन प्रकार सांगितले अष्टपैलू कोणते सांगितले पहिला सांगितला व्यक्ती आणि दुसरा सांगितला शक्ती मग ज्याला काळावरती विजय मिळवता येतो ना त्याच्याकडे खरी शक्ती सांगितली आणि मनुष्य काळावरती कधीही विजय मिळवू शकत नाही त्यामुळे त्यांच्याकडे सामान्य प्रकारची शक्ती सांगितली आणि बऱ्याचशा लोकांना कधी काळावरती विजय मिळवता येत नाही मी प्रत्येक कीर्तनामध्ये यादी सांगतो बघा 1 अर्बुद 60 कोटी देका 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा 709 मास मापात हिरण्यकश्यप काय झाले 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष बर का आणि 9 महिने एवढं आयुष्य कुणाला होतं हिरण्यकश्यपला होतं 1 अर्बुद 60 कोटी देका 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा 709 मास मापात हिरण्यकश्यप काय झाले बर का हिरण्यकश्यपने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला होता दिवसा मरण नको रात्री नको वर नको खाली नको प्राण्याकडून नको माणसाकडून नको देवाकडून नको राक्षसाकडून नको कोणाकडून नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको असे अनेक प्रकारचे वर मागून घेतले पण शेवटी हिरण्यकश्यपला मरावंच लागलं त्यानं वर मागून घेतला होता मला मरण आत नको बाहेर नको कुठे घेतलं होतं हा उंबऱ्यावरती घेतलं बाबांनी सांगितलं उंबऱ्यावरती घेतलं बरं का मला मरण वर नको खाली नको कुठे घेतलं होतं मांडीवरती घेतलं बरोबर आहे का मला मरण दिवसा नको रात्री नको किती वाजता मारलं होतं कोण म्हणलं कडूस पडतानी हा इकडं कोणतरी म्हणलं कडूस पडतानी असं हा कडूस पडतानी बरोबर आहे बघा हा कडूस पडतानी मारलं बरोबर आहे म्हणजे संध्याकाळी बघा उजेड पण नव्हता आणि अंधार पण नव्हता मला मरण प्राण्याकडून नको मला मरण माणसाकडून नको अर्ध शरीर सांगितलं प्राण्याचं आणि अर्ध शरीर सांगितलं माणसाचं कोणत्या प्राण्याचं होतं वाघाचं का हा सिंहाचं होतं बरोबर आहे सिंहाचं होतं बघा आणि मला मरण कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने नको आणि कोणत्याही प्रकारच्या अस्त्राने नको नखाने मारलं मला मरण सजीवाकडून नको मला मरण निर्जीवाकडून नको कशाने मारलं होतं नखाने आता नकाला सजीव म्हणायचं का निर्जीव म्हणायचं महिला मंडळ लवकरात लवकर उत्तर द्या नकाला सजीव म्हणायचं का निर्जीव म्हणायचं बोला काय म्हणायचं सजीव म्हणायचं ना का निर्जीव म्हणायचं सजीव म्हणायचं का नख कापल्या नखामध्ये रक्त येतं बरोबर आहे का आणि नख कापल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाही त्या बरोबर आहे का नखाला काय म्हणायचं काय म्हणायचं हा निर्जीव हे नाही निर्जीव म्हणावं तर नख कापल्या नखे वाढते ते बरं का आणि कापल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाही त्या नकाला सजीव पण म्हणता येत नाही निर्जीव पण म्हणता येत नाही असे अनेक प्रकारचे वर मागून घेतले हिरण्यकश्यपूला काळावरती विजय मिळवता आला नाही का या मृत्यू लोकाचा नेम सांगितला जो मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं लागतं मरण सांगाते मरते उपजते सवेची दे मरते उपजते सवेची दे मरते उपजते सवेची दे मरते उपजते उपजल्या पिंडा मरण सांगाते आणि मरते उपजती सवेची ते मनुष्य जन्माला येतून मरण पावतो हे कसं सांगितलं रहाट गाडगं सांगितलं बघा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून
जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा आणि पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. बरं का, पाप आणि पुण्य समसमान झालं, मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. हिरण्यकश्यपूने विचार केला पण त्याला काळावरती विजय मिळवता आला नाही. त्याच्या पुढे सांगितलं 14 चौकड्या लंका नाता, 14 चौकड्या आयुष्य लंकानाथ. म्हणजे कोण सांगितला? रावण. हा, रावण सांगितला. रावण चांगला होता का वाईट होता? बोलत चला, कसा होता? चांगला होता ना. कोण म्हणते चांगला होता? तुम्ही म्हणताय ना अजय पाटील. चांगला होता ना. मग मला सांगा, रावण जर चांगला होता तर आपल्या गावामध्ये रावण नाव कोणाचं आहे का हो इथं? नाही. अख्ख्या भारतामध्ये रावण नाव कोणाचं नाही बघा. रावण एवढा वाईट नव्हता बरं का. भिगवणच्या पुढे गेलं तर रावण गाव आहे बघा. हा हा, पण रावण नावाचा माणूस नाही बघा. आणि बरेचसे लोक असतात पंक्तीमध्ये बसलं की अरे अरे रावणा राज्य खंबीर केलं. हा, गंभीर केलं आणि सीतासारखं रत्न चोरलेलं, असं पंक्तीमध्ये बसतात आणि लोक रावणाचं माप काढतात बघा. ज्याला कीर्तनामध्ये चाल म्हणता येत नाही का नाही, ती पंक्तीमध्ये बसतं रावणाची माप काढतं बघा. आजपासून रावणाचं माप अजिबात कुणी काढायचं नाही. ज्याला खरं रावण कळले ना बरं का, त्यालाच खरं महादेव कळलं बरं का. मग त्यामुळं अजिबात आपण कधी रावणाचं माप काढायचं नाही. जर रावणाचं माप काढायचं असलं तर रावणाने कर्तृत्व काय केलं ते आपण आधी पाहिजे. रावण किती विद्वान होता. 33 कोटी देव बंदी शाळेमध्ये टाकले होते, 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण रावणाची पाठ होती. एवढा रावण विद्वान होता. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला पंचांग सांगण्याचं काम दिलं होतं. कुठं? लंकेमध्ये. जे गणपती बाप्पा होते ना त्यांना कोणतं काम दिलं होतं? गाढवं राखायचं बघा. आणि त्यावेळेस गाढवाला गोमाशी होती बरं का. गणपती गेला आणि गोमाशी सारख्या फिरायच्या बरं का. गणपतीने एकच टाळी दिली आणि तेव्हापासून गाढवाला अजिबात गोमाशी नाही बघा. आणि खंडोबा होते, त्यांना कोणतं काम होतं महाराज? दाढी करायचं. हा, दाढी करायचं बरं का. आणि त्यानंतर मेघराजा होते, अंगणामध्ये काय करायचं? सडा टाकायचा. आणि वायू देवता होते, त्यांनी काय करायचं? जाढून काढायचं बघा. आज जर ह्यांनी काम नाही केलं का नाही, त्या स्त्रिया काय करायच्या? देवांना कालवा करायच्या आणि चपल्या मारायच्या. असं कोण सांगतात? नामदेव महाराज सांगतात. असं एका ठिकाणी मी ऐकलं बघा. मग एवढा विद्वान रावण होता तरी त्या राजा रावणाला काळावरती विजय मिळवता आला नाही. त्याला किती वर्ष आयुष्य होतं? 14 चौकड्या होतं. आणि माझं कीर्तन ऐकायचं म्हणलं की लोकांना थोडं ऐकायचं जड जातं बरं का. आणि थोडं मी अवघडच सांगतो. आता हितनं पुढं ऐकायला जड जाईल, पण लक्ष देऊन ऐका. चौकडी कशाला म्हणायचं? कलियुग, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, ह्या 4 युगांची बेरीज केली की एक चौकडी होते. मग त्याच्यामध्ये कलियुगाचा आयुष्य किती सांगितलं? 1 लाख. किती? कलियुग. हा, कलियुगाचं आयुष्य किती सांगितलं? हा, 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य सांगितलं. 5,121 वर्षात पूर्ण झालती. 4,26,889 नाही 179 वर्ष शिल्लक आहे अजून बरं का कलियुगाची. कलियुगाचा विषय सांगितलं 4,32,000. द्वापारयुगाचं सांगितलं 8,64,000. त्रेतायुगाचं सांगितलं 12,96,000. सत्ययुगाचं सांगितलं 17,28,000. मग 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 बरोबर किती येतं या? कुणी पण उत्तर द्या, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जाऊ. किती येतं या? 43,20,000 वर्ष येतात. त्याला म्हणायचं एक चौकडी. अशा 14 चौकड्या आयुष्य रावणाला होतं. म्हणजे 43,20,000 गुणले 14 बरोबर रावणाचं आयुष्य. तरी त्याला काळावरती विजय मिळवता आला नाही. महादेवाचा एवढा एकनिष्ठ भक्त होता. महादेवाचं वर्णन करत असताना वर्णन कसं करायचं थोडंसं विको द्या, तुम्हाला करून दाखवतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले बलं गलंबितं भुजङ्गतुङ्गमालिकं टमट्टमट्टमट्टमन्यनादवट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु न शिव शिव. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्जरे विलोलवी च वल्लरे विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रति प्रतीक्षणम् अखर्व सर्वमङ्गलाकलाकदम्बमञ्जरि रसप्रवाहमाधुर्य विजृम्भणा मधुर स्मरान्तकं पुरान्तकं भवन्तकं मकन्तकं गजज्जकान्तकान्तकान्तमन्तकान्तकं भजे प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभावलम्बि कण्डकण्डले विचित्तबद्धकन्दरं स्मरच्चिदं पुरच्चिदं भवच्चिदं मखच्चिदं गजच्चिदान्तकच्चिदं तमन्तकच्चिदं भजे जयत्वतभ्रमिभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वस दिनक्रमक्रमस्कराकराल भाल हव्यव दिमिद्दिमिद्दिमिद्वनं मृदङ्गतुङ्गमङ्गल
धनिक्रमा प्रवर्तते प्रचंड तांडव गदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्ति दुर्मते सदा शिरस्त्र मंजलीव विलोल लोल लोचनो ललाम भाल लग्न शिवेंद्र मंत्र मुच्चरण कदा सुखी भवम्यहम् ओम नमः शिवाय. बरं का असं रावण वर्णन करायचं बरं का. सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं का हो? हे म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे का सोपं आहे? मग कीर्तन सोपं तर कीर्तन संपल्या कुणी म्हणून दाखवा माझ्या कुणा काय करा आजचं पाकिट घेऊन जावा किंवा 1000 बक्षीस घेऊन जावा. हे म्हणणं एवढं सोपं नाही. जे शूटिंग काढतात ना त्यांचं पाठ आहे बघा पहिली 3 चरण मला माहिती आहे बघा. त्यांच्याकडे पाहिलं की लक्षामध्ये माझ्या लगेच येत नाही बरं का. त्यांचं पाठ आहे बघा पहिली 3 चरण त्यांची 3-4 चरण पाठ असतील बघा. मग त्यावेळेस रावण असं वर्णन करायचा आणि महादेव नाचायचे. महादेवाला नाचवायची ताकद कुणाकडे होती? रावणाकडे होती बघा. इंद्र यायचे मृदंग वाजवायचे. हे म्हणणं सोपं नाही. म्हणता आलं तालामध्ये येत नाही. तालामध्ये नाही आलं स्वरामध्ये म्हणता येत नाही. स्वरामध्ये नाही आलं पक्वाच्याला वाजवता येत नाही. पण महाराजांनी बरोबर वाजवलं. इंद्र मृदंग वाजवायचे. कसा वाजवायचे महाराज तुम्हाला वाजवून दाखवतील बघा. जयत्वदभ्रमी भ्रमभुजंगमश्वसादिने क्रमस्करा कराल भाल हव्यवळ दिमित मृदंग त्वंग मंगलम निक्रम प्रवर्तते प्रचंड तांडव दिमित वनन मृदंग त्वंग मंगलम निक्रम प्रवर्तते प्रचंड तांडव. बरं का असं त्यावेळेस वर्णन करायचं बघा. त्यामुळे जे काय कायांच्या ओठारून शब्द निघत नाहीत ना ते दत्ता महाराजांच्या बोटारून शब्द निघतात बघा. का निघतात? त्यांनी आमच्या बरोबर वारी केली म्हणून निघतात बघा. घरी बसून येतोय वाजवायला हा वारीमध्ये पकवाज वाजवावा लागतो बघा. मग त्यामुळं एवढं रावणाने वर्णन केलं तरी त्या रावणाला काळावरती विजय मिळवता आला नाही. शेवटी मारावं लागलं. त्याच्या पुढची यादी सांगितली. 14 कल्पाविष्य मार्कंडिया. 14 कल्पाविष्य मार्कंड ऋषींना होतं. कल्प कशाला म्हणायचं? नुसतं आपण कल्पनाच करायची बघा. आपण रोज म्हणतो अकल्पाविषय व्हावे त्या कुळा अशी प्रमाण म्हणून मऊ केली. पण कल्प कशाला म्हणतात ते अजून कळलं नाही. कल्प कशाला म्हणायचं? 4 युगांची बेरीज केल्यानंतर 43,20,000 वर्षाची एक चौकडी. त्या एकाच चौकडीला परत 71 गुणायचं आणि परत त्याला 14 गुणायचं. 43,20,000 गुणले 71 गुणले 14 अधिक 17,28,000 हे त्यात 14 वेळा मिसळायचं. म्हणजे किती येतं? 4 अब्ज 32 कोटी येतं. 4 अब्ज 32 कोटी म्हणजे एक कल्प. आलं का लक्षामध्ये? हा 4 अब्ज 32 कोटी म्हणजे एक कल्प. आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि ब्रह्मदेवाच्या एका रात्रीमध्ये 14 इंद्र बदलून जातात. मार्कंड ऋषींना 14 कल्पाविषयी होतं. त्यांच्या जीवनामध्ये 392 इंद्र बदलून गेलतं. एवढं त्यांना आयुष्य होतं बरं का. तरी त्यांना काळावरती विजय मिळवता आला नाही. शेवटी मारावं लागलं. त्याच्या पुढे सांगितलं 14 कल्पाविष्य मार्कंडिया पडे तेव्हा लोमहर्षणाचा एक रोमजडे. लोमहर्ष नावात ऋषी होतं ना त्यांच्या अंगावरचा एक केस गळून पडतो. 14 कल्प झाल्यावर अंगावरती 3.5 कोटी केस सांगितली. 3.5 कोटी गुणले 14 कल्प किती येतं या? सगळी अंगावरची केस गळून पडली ना मग ते मरण पावतात. मग लोमहर्षाशी होता मृत्यू प्रवेश. ओठांसाचे उपळे पिच्छ आणि तयाशी होता मृत्यू प्रवेश बरं का. बगदालभ्याचे 1 निमिष मोडे. हे सर्व लोक मरण पावली ना. बगदालभ्य नावात ऋषी होतं त्यांचा 1 निमिष होतो. आता निमिष कशाला म्हणायचं? डोळ्याची पापणी लावून जागते याचा 60वा भाग म्हणजे 1 निमिष. थोडं सोपं करून सांगतो पण जाऊन द्या. थोडं अवघडच कीर्तन जाईल पण असून द्या. ऐकूनच घ्या आता असून द्या बरं का. निमिष कशाला म्हणायचं? 2 परमाणूचा 1 अणू सांगितला बरं का. 2 परमाणूंचा 1 अणू सांगितला. अशा 3 अणूचा मिळून 1 त्रस्रेणू होतो. असे 3 त्रस्रेणू सूर्यप्रकाशाला ओलडून जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला आपण त्रुटी म्हणतो. त्या त्रुटीच्या 100 पट जो काळ असतो त्याला आपण वेद म्हणतो. अशा 3 वेदांचा 1 लव. अशा 3 लवांचा 1 निमिष बरं का. अशा 5 निमिषाचा 1 क्षण म्हणजे 1 सेकंद. आलं का लक्षामध्ये? मला तर काय वाटणार बरं का. हा बरं का. एवढं त्यांना आयुष्य होतं तरी त्यांना काळावरती विजय मिळवता आला नाही. मग तुकोबरायाचा जर आपण विचार केला तुकोबरायाकडे विशेष प्रकारची शक्ती होती. ज्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला जात असताना त्या ठिकाणी काळ उभा होता. मग तुकोबरायाने हाक मारली यमराज तुम्ही इकडे या. काळाला बोलवलं आणि त्यावेळेस तुकोबरायांना त्या काळाच्या डोक्यावरती पाय देऊन सदैव वैकुंठाला गेले. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. एवढी ताकद कशामुळे झाली तर फक्त भगवंताचं त्यांनी नामस्मरण केलं. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा. भेदभाव सोडून घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध
शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा शुद्ध हरीचे नाम निजमुखी लागला हरिस्मरणाचे बळे अंकित केले कळी काळा एका जनार्दने अखंड सुख सोहळा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा वा बर का पाठ असून नसो आपलं न न न म्हणायचं जागेवरती आणायचं हा खाली बसल्याला काय कळतंय तेव्हा फक्त पडून द्यायचं नाही का असून द्या काय पाठ असतं हे कसं असतं वारीमधलं भजन आलं बघा भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा हरिस्मरणाचे बळे अंकित केले कळी काळा आम्ही काय केलं काळाला चितपट केलं बघा कसं केलं भगवंताचं नामस्मरण केलं त्यामुळं तुकोबरायाकडे विशेष प्रकारची शक्ती सांगितली त्यामुळं संतांच्या जीवनामधील 2 नंबरचा पैलू कोणता सांगितला कोणता शक्ती पहिला कोणता व्यक्ती दुसरा शक्ती आणि तिसरा सांगितलं युक्ती बरं का लक्षामध्ये ठेवा बरेचसे लोक म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी त्यामुळे आपण शक्तीचा वापर न करता आपण चांगल्या प्रकारे युक्तीचा वापर करायचा बरं का कसा वापर करायचा एका गावामध्ये बरं का एक डॉक्टर राहत होता नवीन शिकले होते पण त्यांना कोणत्याही प्रकारचं गिरायक जात नव्हतं बघा कोण पेशंट त्यांच्याकडे जात नव्हता मग त्यांनी विचार केला आता आपण युक्ती करायची म्हणलं कारण शक्तीपेक्षा युक्तीवर युक्ती काय केली माहितीये का बोर्ड लावला कोणताही आजार असून द्या कोणताही रोग असून द्या 1 मिनिटामध्ये कमी येणार बरं का फक्त काय करायचं 200 रुपये द्यायचं आणि जर फरक नाही पडला तर 1000 रुपये महागारी घेऊन जायचं विठ्ठल विठ्ठल असा बोर्ड लावला आणि त्यावेळेस बरीचशी लोक गेली बघा एकाने विचार केला आपण जायचं 200 रुपये द्यायचं आणि फरकच पडला नाही म्हणायचं आणि 1000 रुपये घेऊन यायचं एक जण गेला डॉक्टर म्हणला माझ्या जिभेला कोणत्याही प्रकारची चव नाही डॉक्टर काय म्हणे सिस्टर 16 नंबर कप्प्यामध्ये औषध आणा ते औषध आणलं बघा त्यांच्या जिभेवरती टाकलं डॉक्टर याची चव मला रॉकेलसारखी लागते डॉक्टर मला रॉकेलच आहे म्हणलं तुला चव कळते काढ 200 म्हणलं बघा 200 फुकाट गेलं परत 15 दिवसांनी परत गेला डॉक्टर हाही 200 वसूल केलं पाहिजे तर म्हणला कोणती गोष्ट असून त्या म्हणला मी विसरून जातोय डॉक्टरांनी सांगितलं सिस्टर 16 नंबर कप्प्यामध्ये औषध काढा आणि संपूर्ण बाटली ना त्यांना पाजा डॉक्टर याड लागलं का 16 नंबर कप्प्यामध्ये रॉकेल आहे म्हणला रॉकेल पेल्यावर माणूस मरण पावलं म्हणला ती म्हणला तुम्हाला 15-16 दिवसापूर्वीचं सगळं आठवतंय म्हणला काढ 200 म्हणला बरं का परत 200 घेतलं आणि परत काय झालं महिन्याभराने परत गेला म्हणला हाही 400 आपण वसूल केलं पाहिजे तर परत गेला आणि परत गेल्याबरोबर डॉक्टर माझ्या डोळ्यांनी मला अजिबात काही दिसत नाही डॉक्टरांनी सांगितलं माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं औषध नाही बघू म्हणला 1000 रुपये मग डॉक्टरांनी खिशात हात घातला आणि 1000 रुपयाची नोट काढायच्या ऐवजी 50 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या हातावरती ठेवली बघा डॉक्टर ही नोट म्हणला 1000 रुपयाची नाही म्हणला ही 50 रुपयाची नोट आहे डॉक्टर म्हणलं तुला पहिल्यासारखं दिसते म्हणला काढ 200 म्हणला असं करता करता त्याने किती रुपये कमवलं 25 लाख रुपये कमवलं बरं का किती कमवलं का थोडं कमी पडलं काय हो नाही 30 लाख रुपये कमवलं बघा कसं कमवलं शक्तीच्या जोरावरती कमवलं का युक्तीच्या जोरावरती कमवलं युक्तीच्या जोरावरती कमवलं त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि हीच बातमी बरं का आमच्या निमगाव केतकीमध्ये कळली एकानं हॉटेल टाकलं होतं आणि त्याला कोणत्याही प्रकारचं गिऱ्हाईक जात नव्हतं तो काय म्हणला आपण पण युक्ती करायची म्हणला त्याने हॉटेलचं नाव बदललं नाव काय ठेवलं कुशाल जेवा काय ठेवलं कुशाल जेव्हा बिल तुमच्या नातवाकडून घेतलं जाईल असा बोर्ड लावला बघा माणसं म्हणजे काय बावट माणूस आहे म्हणलं का कुशाल जेव्हा आणि बिल तुमच्या नातवाकडून घेतलं जाईल आता लग्न जमल का नाही तीच गॅरंटी नाही म्हणला बरं का तिथनं पुढं नातू व्हायचं म्हणला आता अवघड झालं म्हटलं मग 5-6 लोक गेली बघा फुकाटचं घावलं आणि बापल्या दावलं बघा एवढं जेवण करायला गेलं एवढं जेवण केलं डबल कोयता मारून गाडी भरली काय केलं हा कारखाना जवळ नाही इथं हा डबल कोयता मारून गाडी भरली एवढं जेवण केलं डबल कोयता कशाला म्हणायचं समजा गाडीमध्ये 20 टन ऊस बसत असला डबल कोयता मारला की किती बसतो पाटील
हा 25 टन बसतो, बरोबर आहे बघा, जास्त वाढतो. तसं काय केलं, फुकाटचं गावलं बापल्या गावलं म्हणल्यावर एवढं जेवण केलं, डबल कोयता मारून गाडी भरली आणि बाहेर पडणार तेवढ्यात वेटर म्हणला 2000 रुपये बिल भरा. माणसं म्हणजे अजिबात भरणार नाही म्हटले. का बोर्ड काय लावलंय, कुशाल जेव्हा बिल तुमच्या नातवाकडून घेतलं जाईल, आमच्या नातूकडून बिल घ्यायचं, आमच्याकडून घ्यायचं नाही. वेटर म्हणला ही तुम्ही जेवल्याला बिल नाही म्हणला, ही तुम्ही जेवढ्याला बिल नाही म्हणला, तुमचं आज जेवून गेलं ते त्याचं बिल आहे म्हणला, लवकरात लवकर बिल द्या म्हणला, आता हिथं तुम्हाला मार खावा लागेल म्हणला. असं म्हणता ते आमच्या नेमगावच्या माणसाने 40 लाख रुपये कमवलं. कसं कमवलं? शक्तीच्या जोरावरती कमवलं का युक्तीच्या जोरावरती कमवलं? युक्तीच्या जोरावरती कमवलं. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती बरी. विठ्ठल जुन्या काळामध्ये कालिदास नावाचे महान कवी होते. त्यांना हरवायसाठी अनेक राज्यामधून लोक यायची. एक मनुष्य त्यांना हरवाय आला बरं का. हरवाय आल्याबरोबर त्या ठिकाणी उभा राहिला बरं का. उभा राहत असताना एक मुलगी होती, माडीवरती उभा राहिली होती. तो मनुष्य तिच्याकडे पाहू लागला. ती मुलगी विचार करू लागली, आमच्या राज्यामध्ये मुलींकडे कोणी पाहायचं नसतं, हा मनुष्य काय करतोय, माझ्याकडे वाईट नजरेनं पाहतोय ना, याला आपण मार द्यायचं, लोकांना सांगायचं. पण तिने विचार केला, मी कालिदास आहेत ना, त्यांच्या राज्यामधली मुलगी म्हटली. तसं त्याला करायचं नाही म्हटली. त्याला युक्तीच्या जोरावरती उत्तर द्यायचं, शक्तीच्या जोरावरती द्यायचं नाही. मग ती काय म्हटली माहितीये का, अरे दुसऱ्या तुझ्या तिसऱ्याच्या अपेक्षा करतो का मी, 5ची 6वी तू 11 भरून माझ्या घरी पाणी वाहिलं का नाही तरी मी तुझी होत नाही, जा म्हटली. आलं का लक्षात? काय म्हणली, अरे दुसऱ्या तुझ्या तिसऱ्याच्या अपेक्षा करतो का मी, 5ची 6वी तू 11 भरून माझ्या घरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होत नाही, जा म्हटली. ह्याचा अर्थ कसा लावायचा? एकूण 12 राशी सांगितल्या. त्या 12 राशीमधील 2 नंबरची रास कोणती सांगितली? ऋषभ. अरे दुसऱ्या म्हणजे काय, अरे बैला. काय म्हणली त्याला? अरे दुसऱ्या म्हणजे अरे बैला तुझ्या तिसऱ्याच्या अपेक्षा करतो काय, अरे दुसऱ्या तुझ्या तिसऱ्याच्या अपेक्षा करतो काय. 3 नंबरची रास कोणती सांगितली? मिथून. म्हणजे अरे बैला तुझ्या विषय सुखाच्या अपेक्षा करतो काय, मी 5ची 6वी 5 नंबरची रास कोणती सांगितली? सिंह. आणि 6 नंबरची कन्या. म्हणजे मी कोण आहे? सिंहाची मुलगी या बरं का. तू 11 भरून माझ्या घरी पाणी वाहिलं का नाही. 11 नंबरची रास कोणती? कुंभ. म्हणजे अरे बैला तुझ्या विषय सुखाच्या अपेक्षा करतो का, मी सिंहाची मुलगी आहे, तू घडा भरून माझ्या घरी पाणी वाहिलं का नाही तरी मी तुझी होत नाही, जा म्हटली. असं उत्तर दिलं. त्याने विचार केला, ह्या राज्यामध्ये आपला काही मेळ लागणार नाही. आता मला सांगा, त्या मुलीनं त्याला उत्तर दिलं, पण मार देऊन उत्तर दिलं नाही, शक्तीच्या जोरावरती उत्तर दिलं नाही. कसं दिलं? युक्तीच्या जोरावरती दिलं. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती बरी. त्यामुळे माऊली काय म्हणतात, तुकोबराय काय म्हणतात, माऊली अहो तुमच्यासारखी युक्ती कोणाकडे नाही बघा. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, म्हणून ठेविले पायी डोई, म्हणून ठेविले पायी डोई. तुका म्हणे नो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. स्वतः तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. माऊली अहो तुमच्यासारखी युक्ती कोणाकडे नाही बरं का. कोणाने युक्ती ज्ञानोबाची. त्यामुळं संतांच्या जीवनामधील 3 नंबरचा पैलू कोणता सांगितला? कोणता? युक्ती. 1 नंबरचा व्यक्ती, 2 नंबरचा शक्ती, 3 नंबरचा युक्ती आणि 4 नंबरचा सांगितलं नीती. संताकडे चांगल्या प्रकारची नीती सांगितली. संत महात्मे काय म्हणतात? जोडून या धन उत्तम व्यवहारी. चांगल्या प्रकारे धन कमवा, चांगल्या प्रकारे वापर करा. आणि जो मनुष्य नीतीने वागत नाही ना, ते एक प्रकारचं पाप सांगितलं. सुईच्या टोकावरती बसल एवढी माती देणार नाही म्हटलं होता. परिणाम काय झाला? शेवटी वनामध्ये गेला आणि आग लागून मेला. कोण? एकेकाचा भारताचा राजा. फक्त काय नव्हती? नीती नव्हती. तुकोबराय सांगतात तुम्ही काय करा माहितीये का? नीतीने वागा. त्यामुळे संतांच्या जीवनामध्ये 4 नंबरचा पैलू कोणता सांगितला? नीती सांगितला. आता 5 नंबरचा पैलू सांगितला, संताकडे संपत्ती सांगितली. स्वतः तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. आमच्याकडे चोरी करायला चोर आलं का नाही तर त्यांना धक्का बसतो
मग तुकोबरायाची एवढी परिस्थिती नाजूक असताना तुकोबरायाकडे संपत्ती कोणती सांगितली? मग तुकोबरायाच्या घरी चोरी करायला काही चोर आले. तुकोबरायाच्या घरामधून चंद्र सूर्य पाहता येत होता आणि त्यांच्या चुलीवरती हराळी उगवली होती बघा. मग त्यावेळेस चोर आले. थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली होती. तुकोबराय त्यांची पत्नी झोपले होते आणि त्यावेळेस काय झालं, एक घोंगडी होती ती फाटली होती. तुकोबराय ओढतात तिकडं, पत्नी ओढते तिकडं आणि ती काय झालं, घोंगडी फाटली बघा. फाटल्यानंतर चोरांनी वरनं पाहिलं, आपल्या अंगावरची घोंगडी काढली बरं का, त्यांच्या अंगावरती टाकली तुकोबरायांच्या आणि सांगितलं, देवा असल्या भिकाऱ्याचं घर परत आम्हाला कधी दाखवू नको. म्हटले का? त्याच्या चुलीवरती हराळी उगवली या. मग ह्याला काय म्हणायचं, जवळ येता चोर धाके. आमच्याकडे चोरी करायचं म्हणलं ना तरी काय होतं, चोरांना भीती वाटते. मग एवढी तुकोबरायाची परिस्थिती नाजूक असताना तुकोबरायाकडे संपत्ती कोणती सांगितली? एक सांगितली पारमार्थिक संपत्ती आणि दुसरी सांगितली लौकिक संपत्ती. लौकिक संपत्ती कशाला म्हणायचं, किती धन कमवा, शेवटी काही आपल्याला न्यायचं नाही बघा. जे आपण पैसे कमवतो, इस्टेट कमवतो ना, ते सांगितली लौकिक संपत्ती. पण पारमार्थिक संपत्ती तुकोबरायाकडे कोणती सांगितली? आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने आणि शब्दाचीच शस्त्र यज्ञ करू, शब्द ही आमची संपत्ती सांगितली. परमार्थ महाधन. आम्ही परमार्थ करतो ना, भगवंताचं नामस्मरण करतो ना, ते आमचं महाधन आहे. किंवा नारायण घरी साठविले धन, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग. टाळ टाळ हा. धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना. धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना. आमच्या घरी पांडुरंग परमात्मा हे आमचं धन आहे. त्यामुळे संतांच्या जीवनामधील 5 नंबरचा पैलू कोणता सांगितला? म्हणजे संपत्ती सांगितला. 1 नंबरचा पैलू कोणता? व्यक्ती. व्यक्ती. 2 नंबरचा 3 नंबरचा युक्ती. 4 नंबरचा हा नीती. 5 नंबरचा संपत्ती. पुढच्या वर्षी कीर्तन करायला काय अडचण नाही, तुम्हाला सगळं पाठ झालंय आता. हा बरोबर आहे. आणि 6 नंबरचा पैलू सांगितला भक्ती. संताकडे चांगल्या प्रकारची भक्ती सांगितली. भक्ती आपण कशी करावी? जशी संतांनी भक्ती केली ना तशी आपण भक्ती करावी. आणि भक्ती कशाला म्हणायचं? जसा वारकरी पांडुरंग परमात्म्याची वारी करतो, सेवा करतो ना, तशी आपण भक्ती करावी. पण आपण तशी भक्ती करत नाही. सहज आपण प्रश्न केला, महाराज तुम्ही वारी करता का? हो वारी करतो. मग कुठपर्यंत असता? कुठपर्यंत असता म्हणलं की फक्त कुठपर्यंत? पुण्यापर्यंत का? हा पुण्यापर्यंत. पुण्यामध्ये काय असतो? गोळ्या बिस्किट. वा वा वा, बिस्किट असते. बरोबर आहे. वा वा, महाराजांनी खरं सांगितलं, गोळ्या बिस्किट असते. बरोबर आहे. आणि लोक गोळा करत असताना पिशवी असते. कसल्या रंगाची असते? कसल्या? इकडे गोळा केले बा कुणीतरी. म्हणून ज्याला पिशवीचा रंग सांगता येतो ना त्याला खरा वारकरी म्हणायचं बरं का. आता ज्याला त्या पिशवीच्या कंपनीचं नाव सांगता येतं ना त्याला 8 पिढ्याचा वारकरी म्हणायचं. कुठल्या कंपनीचे असते? वा वा, इकडे गोळा केलेला दिसते. वा बरोबर आहे बघा, त्या कंपनीची असते. बरोबर आहे. आणि अजून दुसरी पिशवी आली बघा, पिवळीच बघा. आमच्या निमगाव शेजारी कंपनी आहे बघा ती, बरं का. आणि ज्याला त्या कंपनीचं नाव सांगता येतं ना त्याला साक्षात तुकोबऱ्यासारखं विमान येणार आहे बघा. हा मला सांगा कुठली कंपनी ती? कुठली?
वा 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 पुष्पहार वा 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 हा ह्यांना खरं पक्क वारकरी म्हणायचं बघा वा हा ज्याला नाव सांगतात ते खरं वारकरी म्हणायचं. आणि बरेचसे लोक गेले ना पुण्यामध्ये भरपूर गोळा करतात. एक म्हातारी एवढं गोळा करायची, घे केळ टाक पिशवीत, घे केळ टाक पिशवीत, काय बघता केळाचं खाली शिकरान झालं बघा. तरी गोळा करते म्हणलं मावशी एवढं खाऊ नको म्हणलं, म्हणजे माझा नातू खायला म्हणली, गोळाच करणार म्हणली. आणि पुण्यामध्ये गोळा करत असताना एका रांगेमध्ये गोळा करावं लागतं. ती मावशी रांगेमध्ये गोळा करत निघाली. जात असताना म्हणलं मावशी ही तुमच्या लागेची रांग नाही, या रांगेमध्ये उभा राहू नका, गप म्हणली. तुला माझ्या अगोदर सगळं घ्यायचंय म्हणजे हो पाठीमागं. मावशीने मला पाठीमागं ढकललं. ती मावशी अशी पुढे गेली पुढे गेली पुढे गेली आणि त्या मावशीचा नंबर आला आणि त्या ठिकाणी बोर्ड लावला होता, येथे वारकऱ्यांच्या दाढी कटणे फुकट करून मिळतील बघा. असा बोर्ड लावला. त्यांचा कट मारला त्या म्हातारीचा. कोणता कट मारला? कोणता कट मारला? बाबा कोणता कट? बापकट. वा वा अजून बाबा सांगताय बापकट. चोपदार कोणता कट मारला? चोपदारांना नाही माहित बघा, असू द्या. बॉपकट मारला. मला बॉपकट करताना म्हातारी माणसं बॉपकट सांगतात, या तरण्याचं झालं कोळसन, म्हातारी आलं बाळसं, चांगलं असू द्या. बॉपकट मारला. दुसरा कोणता कट मारला? कुठला मारला? गांधी म्हणजे टकालच केलं हो सगळं. बरं असून द्या. हा असं कट मारलं. ह्याला खरं वारकरी म्हणायचं नाही. वारकरी कुणाला म्हणायचं? ज्यावेळेस कोरोनासारखं महामारीचं संकट या जगावरती आलं होतं, 2 वर्ष वारकऱ्याला पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहता आलं नाही. त्यांनी भगवंताकडे प्रार्थना केली वारकऱ्याने, हे देवराया जगतपालका विश्वचालका दीनानाथा दीनबंधू चित्तचाळका पांडुरंगा, देवा तुझं मुख नाही पाहिलं माझ्या शरीरामधून प्राण निघून जातो. आणि वारकऱ्याची अशा अवस्था होती, भगवंताचं मुख नाही पाहिलं ना तर त्या वारकऱ्याचा जीव कसा होतो तर एका ठिकाणी वर्णन केले, थोडासा विकू द्या. तुळशी माळ ही श्वासाची, थोडा विकू द्या. तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासमी स्वरूप दाव विठ्ठला, जीव झाला कासवी स्वरूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला टाळ 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 माय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासावी स्वरूप दाव विठ्ठला, घरातच कारावास सोसलार रात्रंदिस, तुझा मानुनी या कौल नाही ओलांडले वेश, गोड लागना शिवार गोड लागणार शेत, पंढरीच्या वाळवंटा आम्हा बोलावत रेत, कसा भरलास राखे आता पाव विठ्ठला, जीव झाला कासावी स्वरूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासावी स्वरूप दाव विठ्ठला. भगवंता लवकरात लवकर रूप दाखवा बरं का. असा ज्याचा भगवंताशी निष्ठ भाव जोडलाय त्याला म्हणायचं खरा वारकरी. अखंड भगवंताचं भजन करत काय करतो माहिती का? तो भजन करत इंदापूरला येतो, अकलूजला जातो आणि तिथनं पुढं बोरगाव पशी गेलं की तुकोबऱ्याला पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस दिसला की त्या ठिकाणून तुकोबऱ्या पळत निघायची. आपण त्याला काय म्हणतो? 10वा म्हणतो बघा. 10वा जो वारी करतो ना त्याला 10वा कळतो, जो वारी करत नाही ना त्याला 10वा कळतो बघा.
दहावा कळत नाही आणि दहाव्यापाशी काय करायचं असतं तिथनं थोडं पळावं लागतं आणि पक्वाज्यांनी काय करायचं असतं पक्वाज घ्यायचं असतं पुढं जायचं असतं हां बरोबर आहे का 5-5 किलोमीटर पुढं जायचं असतं बघा हीच महाराज गेलं पुढं पक्वाज घेऊन बघा त्यामुळं सांगते बघा असं दहाव्यापाशी जायचं असतं का पळाय थोडं सावसान गावलं पाहिजे ना असून द्या मग तिथनं 10वा झाला तिथनं पुढं वाकरीपाशी जायचं वाकरीला गेलं तिथनं पुढे चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा चोखोबऱ्याचं दर्शन घ्यायचं नाम घ्यायचं मग पांडुरंग परमात्मा भेटल्या मग म्हणायचं आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद आम्हाला आनंद झाला होतो का आपल्याला आनंद कधी अजिबात नाही बघा लय पाय दुखतात माणसं म्हणतात बघा भगवंत भेटला ना कशी अवस्था पाहिजे भगवंता 21 दिवस झालं वाटचाल केली अखंड तुझं भजन केलं भजन करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई कधी केली नाही आज माझा पांडुरंग परमात्मा मला भेटला मनामध्ये आनंद होतो वारकरी काय म्हणतो माहितीये का भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुची माझा विधाता सकळ गुरुविन सुने सारे विश्व हे सकळ भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल अशी अवस्था होती माझा पांडुरंग परमात्मा भेटला काला झाला वारकरी माघारी फिरला घळाघळा डोळ्यामधून पाणी येतं का 1 वर्षानंतर पांडुरंगाचं दर्शन होणार आहे आणि घरी बसला घास मोडून घेतलं भगवंताची आठवण येते घास खाली टाकतो झोपला पहाटे 3 वाजता म्हणतो रामभाऊ चला आजचा टप्पा लांब आहे आपल्याला चालायचं या मुलगा म्हणतो बाबा झोपा तुम्ही वारीमध्ये नाही तुम्ही घरी म्हणतात 3 महिने वारकऱ्याला कोणत्याही प्रकारचा मेळ लागत नाही असा ज्याचा भगवंताशी एक निष्ठ भाव जोडलाय त्याला म्हणायचं वारकरी आणि त्याला म्हणायचं भक्ती बरं का आणि त्यामुळं कीर्तनकार आणि वारकरी यात खूप मोठा फरक सांगितला तुकोबऱ्याला कीर्तनकार मान्य नाही तुकोबऱ्याला वारकरी मान्य त्यामुळे तुकोबराय म्हणतात होय होय वारकरी का जेवढं वारकऱ्याचं पाठ असतं ना तेवढं कोणत्याही कीर्तनकाराचं पाठ नसतं साधा वारकरी घ्या बाबा काय पाठ आहे वारकरी म्हणतो काकडा पाठ आहे नाट पाठ आहे पत्रिका पाठ आहे समाधी पाठ आहे तीर्थवळी पाठ आहे माझं सगळं पाठ आहे सालूमालाचा अभंग पाठ आहे बाबा आज कितवा नियम मग आज कितवा नियम सांगितला तर आज 8वा नियम सांगितला वारकरी एका मिनिटामध्ये सांगतो आज 8वा नियम आहे बघा मग 8व्या नियमामधील पहिला अभंग कोणता 29व्या नियमामधील पहिला अभंग कोणता वारकरी सांगतो कुठला आजीच्याला बेब्रह्मांड ठेंगणे समाधीचा पहिला अभंग कोणता ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी 7व्या नियमामधील अभंग कोणता पहिला वारकरी सांगतो लगेच देव म्हणे रुक्मिणी मग एका मिनिटामध्ये सगळं वारकरी सांगतो आणि तोच प्रश्न 50,000 घेणार आहे एखाद्या महाराजाला विचारायचं बघा महाराज तुमचा काकडा पाठ आहे का अर्धा पाठ आहे हरिपाठ पाठ आहे का अर्धा पाठ आहे पत्रिका पाठ आहे का पत्रिका आहे ते काय म्हणलं काय म्हणला पत्रिका आहे ते काय तुमचं नाट पाठ आहे ते का नाट आहे ते काय म्हणला मग नाट पाठ कर म्हणलं नाटकं करू नको म्हणलं बरं का म्हणजे कसं असतं काहीच पाठ नसतं फक्त काय म्हणायचं आम्ही काय सांगतोय ते ऐका बरं का त्यामुळं कोणत्याही कीर्तनकारांना तारीख देत असताना तारीख कुठे द्यायची आपण छोटे कदम माऊली सांगतात बघा तारीख देत असताना त्यांना पालखी सोहळ्यामध्ये तारीख द्यायची बघा ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये तारीख द्यायची महाराज तुम्ही कीर्तन करा बरं का त्या ठिकाणी वारकऱ्यांची भेट होते आणि खरं वारकरी त्या ठिकाणी पाहायला मिळतात नाहीतर आपण फोन केला हॅलो महाराज तुमची तारीख मोकळी का ती कोणतो माणूस म्हणतो हा माझी मोकळी तारीख मग करा फिक्स तुम्हाला आमचं माहिती आहे का ती कुणी विचारतं काय विचारतं तुम्हाला आमचं माहिती आहे का मग आपण म्हणायचं हो तुमचं आम्हाला सगळं माहिती आहे काय माहिती आहे तुमचा काकडा पाठ नाही तुमचा हरिपाठ पाठ नाही तुमचं नाट पाठ नाही तर तुम्ही वारी करत नाही तुम्ही काही करत नाही तुम्ही एकादशीला कसली भजे खाता कांदा भजन दुसरी कसली भजे खाता कांदा भजे हां असं कदम माऊली म्हणतात मी म्हणत नाही बघा मग त्यामुळे 90% कीर्तनकारचा काकडा पाठ नाही तारीख देत असताना त्यांना हरिपाठ करायला बोलवायचं विना देऊन हरिपाठ करायचा कीर्तन झालं पाठ 4 ते 6 काकडा करायला लावायचं असं नियम चालू केलं ना तेव्हा आपल्या महाराष्ट्रामधलं सप्ताह आहे ते का नाही ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्याला खरे वारकरी बघा असं आपण नियम केलं पाहिजे तर त्यामुळं असा वारकरी पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतो भक्ती केल्यामुळं भगवान परमात्मा काय म्हणतो मला भक्ताशिवाय काही दुसरं आवडत नाही मग यालाच म्हणायचं भक्ती आणि संतांच्या जीवनामधील 6 नंबरचा पैलू कोणता सांगितला भक्ती सांगितला आणि 7 नंबरचा पैलू सांगितला विरक्ती ही भक्ती करत असताना आपण विरक्तीपूर्वक भक्ती करायची असते पहिला पैलू कोणता सांगितला व्यक्ती दुसरा कोणता शक्ती तिसरा युक्ती चौथा नीती 5वा संपत्ती 6वा
भक्ती आणि 7वा विरक्ती, अशी आपण विरक्तीपूर्वक भक्ती केली की त्या भक्तीची आपल्याला अनुभूती येते. आणि अनुभूती हा 8 नंबरचा पैलू सांगितला. कोणती अनुभूती येते तर या विश्वामध्ये भगवान परमात्मा सत्यत्वाने व्यापलाय अशी अनुभूती येते. आणि ती अनुभूती तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. हो ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, हो ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. हो ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेवा सत्यत्व, विश्वदेवा सत्यत्व, विश्वदेवा सत्यत्व, विश्वदेवा सत्यत्व. देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. हो, तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. या विश्वामध्ये भगवान परमात्मा सत्यत्वाने व्यापलाय अशी प्रचिती येते, अशी अनुभूती येते. त्यासाठी आपलं अष्टपैलू जीवन असावं लागतं. अष्टपैलू जीवन झालं जगामध्ये भगवंत दिसतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, कृता ठाऊ नाही उरला, व्यापक हा विश्वंभर, चराचर ज्याच्याने सर्व गटी राम, देहादेवी एक. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपण जर विचार केला हे जगत कसं दिसतं, विष्णुमय दिसतं बघा, अशी अनुभूती येते. हिरुमने काष्टी पाषाणाचा काळा, हिरुमने काष्टी पाषाणाचा काळा, हिरुमने काष्टी पाषाण सकळ, हिरुमने काष्टी पाषाण. आहे वनमाळी जेथे तेथे, आहे वनमाळी जेथे तेथे, हिरुमने काष्टी पाषाणाचा काळा, हिरुमने काष्टी पाषाणाचा काळा. येरुमने काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. भगवान परमात्मा सगळीकडे सांगितला असा आपला अनुभव येतो. आणि विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्यांचा अनुभव. या विश्वामध्ये भगवान परमात्मा सत्यत्वाने व्यापलाय अशी ज्यांना प्रचिती, अशी ज्यांना अनुभूती आली ना, भगवंत त्यांच्याजवळ असतो. देवतया जवळी असे आणि पापनासे दर्शने, जयाच्या दर्शने पापनासे, देवतया जवळी असे. त्यामुळं जर आपला शेवटचा दिवस गोड करायचा असेल ना, तर आपण काय करावं लागतो, काही थोडा बहुत लाग पाट, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्याला उन्या नीट, आणि जरी करणे असले गोड शेवट गा. राम राम स्मरा आधी मरणाच्या अंती, राम म्हणे जरी न लगे यमपुरी जावे, तया मरणाच्या शेवटी आपण राम म्हणायचं. राम म्हटलं ना तर तुम्हाला कधीही यमपुरीमध्ये जावं लागत नाही. त्यामुळं नामस्मरण कर. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंत काळी जात्या नाम आले मुखा,
माझ्याकडे जास्त वेळ नाही आणि आता प्रमाण द्या सुरुवात झाली असं अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही. त्यामुळं मरणाच्या शेवटी आपण राम नाम घ्यावं. हे नाव कसं सांगितलं, सोपं सांगितलं. हे सोपं नाव घेतलं ना तर आपला शेवटचा दिवस गोड होतो. एकच प्रमाण घेतलं सेवा संपवायची. ते नाव कसं सांगितलं, गोड सांगितलं, पवित्र सांगितलं, ते नाव घेतलं तर आपला शेवटचा दिवस गोड होतो. असं मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे. सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे, सुलभ आणि सोपारे. जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे, जागा मागिलिया पहारे. शेवटची गोड तेची खरे गा. ओ रामकृष्ण वासुदेवा, जागवी तसे जनासी वाजवीची पळिया, टाळ घागऱ्या गोशेगा रामकृष्ण वासुदेवा. हो हा, राम राम दोन्ही अक्षर सुलभ आणि सोपरे. मला माहित होतं कुठपर्यंत होणार. जागा मागिली पारे, शेवटची गोडतेची खरे गा रामकृष्ण वासुदेवा, जागवी तसे जनासी वाजवीची पळिया. मग त्यामुळं नामस्मरण करा. नामस्मरण कसं करा तर प्रत्येकाने आता पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा. हर गाला रे हर गाला. विठोबा लवकर या, लवकर या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय गोपाल गोमा, विठोबा रखुमाई, जय जय गोपाल गोमा, जय जय गोपाल गोमा, विठोबा रखुमाई, गोपाल गोमा, गोपाल गोमा. विठोबा रखुमाई. हो विनकरी विनकरी बस. विनाकार्याला बुक झालेली कीर्तन सेवा विको पूर्ण कमी करा. आता पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना अभंगाचा भावार्थ बघितला, एका चरणाचा आपण विचार केला. मग त्यामुळं माझ्या कीर्तनाचा नेम सांगितला. 11:15 काय करायचं, अभंगावरती बोलायचं. आणि तिथनं पुढं ज्यांच्या निमित्ताने कीर्तन सांगितलं ना त्यांचं वर्णन करणं हे आपलं कर्तव्य असतं. आपल्यावरती अनेक लोकांचे उपकार सांगितले बरं का. अनेक लोकांचे उपकार सांगत असताना पहिले सांगितले भगवंताचे, दुसरे सांगितले संतांचे आणि तिसरे सांगितले आपल्या आई वडिलांचे बरं का. त्यामुळं ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा बरं का. ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा. आणि ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही ना तर बाप नसल्या काय त्याची किंमत त्यांना विचारा. या कुटुंबामधील वडील निघून गेले आणि या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. तर माझ्या कीर्तनामधील 3 गोष्टी लक्षामध्ये ठेवा बरं का. आपले वडील आपल्याला सोडून गेले असतील ना तर सकाळी उठल्या उठल्या 3 गोष्टी आठवायच्या. 100% आपले वडील आपल्याजवळ असतात. पहिली गोष्ट, आपल्या वडिलांना आपण शेवटची अंघोळ कुठं घातली आहे बरं का. दुसरी गोष्ट, आपले वडील आपल्याशी प्रेमाने केव्हा बोलले. आणि तिसरी गोष्ट,
आपल्या वडिलांनी आपल्या डोक्यावरून प्रेमाने हात केव्हा फिरवला आहे, या 3 गोष्टी आपण सकाळी उठल्या उठल्या आठवल्या ना, 100% आपले वडील आपल्या जवळ असतात. मग त्यामुळं ज्याला खरं बाप बघायचं नाही, बाप कुठं बघा माहिती आहे का, ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न जमतं ना, त्या दिवशी बापाची अवस्था बघा. प्रत्येकाच्या पाया पडत असतो, दादा माझ्या मुलीचं लग्न आहे बरं का, कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका, असं म्हणणारा बाप असतो. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल, भात थोडा कच्चा झाला असेल, भाजी थोडी आणी झाली असेल ना, तर गोड मानून घ्या. का माहिती आहे का, तर आपल्या मुलीच्या लग्नामध्ये एक वेळचं जेवण देण्यासाठी त्या बापाने 25 वर्ष कष्ट केलं असतं बघा. याची जाण आपल्या लक्षामध्ये असली पाहिजे बरं का. मग त्यामुळं त्या लग्नाला गेला की सांगायचं बरं का, दादा जेवण चांगलं झालं बरं का, आणि ज्या घरी तुमची मुलगी दिली ना, त्या घरी तुमच्या मुलीचं सोनं झालं, असा शब्द त्या वडिलांच्या कानावरती पडला ना, तर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 50 लाख रुपये कर्ज काढून द्या, ते फेडाय त्यांना अजिबात काही वाटत नाही बघा. मग त्यामुळं लग्नाचा दिवस उजडतो, ती मुलगी येते, आपल्या भावाचं दर्शन घेते आणि सांगते, दादा अरे आपल्या आई वडिलांनी आपल्याकरता खूप कष्ट केलं या. किती कष्ट केले माहिती आहे का, मी पाहिलं म्हणली पायामध्ये फाटकी चप्पल होती, फाटका शर्ट होता, पण माझा बाप कसा जगला माहिती आहे का, माझा बाप ताट मांडणी जगला बघ. तो थोडे पैसे कमी कमव, संपत्ती थोडी कमी कमव, पण आपल्या बापाच्या डोळ्यामधून पाणी येईल असं कधी वागू नको, बापाचे खूप उपकार सांगितले. तिथनं परत मुलगी जाते, आपल्या आईचं दर्शन घेते, आई तू काय कर माहिती आहे का, माझ्या बाबाचा सांभाळ कर. का माहिती आहे का, बापांना बीबी शुगरचा त्रासही म्हणते बरं का, त्यामुळे त्यांना टायमिंगला गोळ्या देत जा. आता मी निघून चालली या. मग त्यावेळेस अशी अवस्था होते, सर्वात शेवटी ती मुलगी जाते आणि आपल्या काय करते, वडिलांचं दर्शन घेते. वडिलांचं दर्शन घेतल्याबरोबर वडिलांची ताकद होत नाही बघा मुलीकडे बघायची. बाप वर बघत असतो ना, मुलगी खाली बघत असते. मुलगी काय करते, कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढलेला हात असतो ना, तो हात आपल्या बापाच्या डोक्यावरून फिरवते. बापाच्या लक्षामध्ये येतं, ज्या ती लग्नामध्ये कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढलेला हात माझ्या मुलीने, माझ्या लेकीने ज्या ती माझ्या डोक्यावरून फिरवला, परत मेल तरी परत कुणीही माझ्या डोक्यावरून हात फिरवत नाही, अशी जाण त्या बापाच्या लक्षामध्ये येते. आणि बाप तेव्हा रडतो बघा. एरवी कधी बाप रडला, माणसं काय म्हणतात, मर्दासारखा मर्द हातामध्ये बांगड्या बरं का. पण ज्या दिवशी आपली मुलगी माहेर सोडून सासरला निघून जाते ना, दगडाच्या काळजाचा बाप असताना तरी 100% रडला पाहिजे. आणि जशी मुलगी सोडून जाते ना, तर सोडून गेल्याबरोबर बापाची अशी अवस्था होते. कशी अवस्था होते माहिती आहे का, म्हणतो माझं घर मला मशानभूमीसारखं वाटतं या, जशी माझी मुलगी मला सोडून गेली ना. मग त्यावेळेस संध्याकाळी जेवण कराय बसतो, घास मोडून घेतो, आपल्या मुलीची आठवण येते, घास पलत खाली टाकतो. पत्नी म्हणते कावं झालं, काय नाही म्हणतो, भाजी थोडी तिखट झाली होती. तसाच उठतो, जातो, आपल्या मुलीची लहानपणाची कपडे घेतो, त्याच्यावर प्रेमाने हात फिरवतो आणि माझ्या मुलीशिवाय माझं कुणी नव्हतं असं म्हणतो. का म्हणतो, तर आईला मुलगा आवडत असतो आणि बापाला मुलगी आवडत असते. आणि जशी मुलगी माहेरी सोडून सासरला निघून जाते ना, आपल्या वडिलाचं 80 किलो वजन असून द्या, 2 महिन्यामध्ये 50 किलोवरती येतं बघा. एवढा बापाच्या जेवणावरती आणि जीवनावरती परिणाम होतो. 3 चपात्या खाणारा बाप असतो ना, तो फक्त एका चपातीवरती येतो बघा. बरेचशी लोक म्हणतात बरं का, आता मुलीचं लग्न झालं बरं का, लग्न झाल्याबरोबर बाप आता निवांत झाला. निवांत होत नाही. तुम्ही बघा, अगोदर वडिलांचं जेवण किती होतं आणि तुम्ही वडिलांना सोडून गेल्यानंतर जेवण किती येतं बघा. 80-90 किलोचा बाप असतो, 50-40 किलोवरती येतो. आणि नंतर मुलीचा फोन येतो, बाबा माहेरामध्ये येते या. माहेरामध्ये येते म्हटल्याबरोबर काय करतो, 4-5 दिवस कामाला जातो, 2-4 हजार रुपये कमवतो. आणि मुलगी आल्याबरोबर तिला चांगल्या प्रकारचं जेवण करतो बरं का. तिला साडी घेतो आणि महागारी जात असताना पांढरी पिशवी असते बघा, सफरचंद असतील, फळे असतील, केळी असेल, लसणाची चटणी असेल, या काय भरून द्यायच्या वस्तू नसतात. पैसे दिले ना, या रस्त्यावरती वस्तू कुठंही मिळते त्या बरं का. पण आपला बाप काय करतो, ती पांढरी पिशवी भरतो आणि आपल्या लेकीला कधीही मोकळ्या हाताने महागारी लावत नाही.
आणि महिला म्हटलं खरंच सांगावं तुमच्या वडिलांनी तुम्हाला कधी मोकळ्या हाताने माघार लावलं का हो? अजिबात नाही लावलं. का? बापाची परिस्थिती नाजूक होती बरं का, पण लेकीला कधी मोकळ्या हाताने माघार लावलं नाही. पण ज्या दिवशी माहेरामधून बाप निघून गेला ना, लेकीचं कायमचं माहेर संपलं बरं का. इथं कोणी आजी असतील, कोणी मावशी असतील, कोणी ताई असतील, त्यांना प्रश्न केला, आजी मावशी ताई तुम्ही तुमच्या माहेरला का हो जात नाही? असा प्रश्न केल्याबरोबर त्या सांगतात बाळा जायचं कोणासाठी? जी माझी आई होती, जो माझा बाप होता ना, आता ढगाड निघून गेला, जायचं कोणासाठी? त्यामुळं जोपर्यंत माहेरामध्ये आई बाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत लेकीला माहेर सांगितलं. ज्या दिवशी आई वडील निघून गेले, लेकीचं कायमचं माहेर संपलं बघा. त्यामुळं आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपण लहानपणी कधी आपल्या आई वडिलांसोबत दुकानात गेलो, बाबा कपडे घ्या म्हणलं ना, मुलगा म्हणतो बाबा मला 2000 रुपयाचा ड्रेस घ्या. मग त्यावेळेस बाबा म्हणतात 1000 रुपयाचं घे. मुलगी म्हणते बाबा मला 3000 रुपयाचं घ्या. बाप म्हणतो बाळा 4000चा घे. मुलगा म्हणतो बाबा तुम्ही ताईचं लाड करता बरं का, माझं कधी लाड करत नाही, असं काव करता? बाप सांगतो बाळा कसं असतं माहिती आहे का, एक ना एक दिवस आपली ताई ना ती आपल्याला सोडून जाणार आहे बघ. त्यामुळं तिचं हट्ट पुरवणं हे आपलं कर्तव्य असतं. असं कधी मनामध्ये काही आणू नको. का आणू नको माहिती आहे का? तर आपल्या आईचे ना, आपल्या वडिलांचे ना आपल्यावरती खूप उपकार सांगितले आणि ती एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे बघ. त्यामुळं असं मनामध्ये कधी काही आणू नको. असं आई वडिलांचा सेवा करणारा फक्त कोण असतो माहिती आहे का? मुलगा पण असतो. आणि मुलावरती सर्वस्व प्रेम करणारा फक्त बाप असतो बघा. शेजारच्या माणसाने खाऊ घातलेला तूप भात बरं का, शेजारच्या माणसाने खाऊ घातलेला तूप भात आणि आपल्या बापाने पाठीवरून फिरवलेला हात असतो ना, तो सारखाच असतो. त्याची तुलना कधीही करता येत नाही. आणि ज्याला खरंच आज बाप बघायचा आहे ना, आज घरी गेल्या गेल्या काय करा माहिती आहे का, आपल्या आईचं कपाट बघा आणि आपल्या बापाचं कपाट बघा. आईच्या कपाटामध्ये कमीत कमी 5-25 साड्या पडतील बघा, पण बापाच्या कपाटामध्ये साधं 2 ड्रेस असलं का नाही, उद्यापासून माझी स्वतःची कीर्तनं बंद करतो बघा. बाप काय म्हणतो माहिती आहे का, मला काय मिळलं नाही, मला नसून द्या म्हणतो, पण माझ्या लेकराला सगळं मिळलं पाहिजे बरं का. बापाच्या पायामध्ये तुटलेले चप्पल आहे, फाटकं धोतर आहे, फाटका शर्ट आहे, पण त्याचा मुलाचा विचार केला ना, 2000 रुपयाचा गॉगल या, 2000 रुपयाचा बुट या, 1000 रुपये मीटरचं कापड आपल्या अंगावरती, कुणाच्या? त्या मुलाच्या. आणि त्या मुलाच्या अंगावरती सगळं दागिने पाहिले ना, तर बापाला समाधान वाटतं. तो काय म्हणतो, लेवणी आप आहे डोळा अलंकार आणि ठेवा दावी थोर करून या. माझा मुलगा कसा दिसतोय? सगळ्या लोकांमध्ये चांगला दिसतोय का? मी सगळं कुणासाठी केलं या? तर बाप करी जोडी लेकुराची वडी, आपली करवंडी वाळवणी आणि एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागवणे भार खांदी. आयुष्यभर कष्ट करायचं, संपत्ती कमवायची बरं का. आणि सगळी संपत्ती कमवत असताना बाप अचानक निघून जातो आणि एकाएकी केला मिरासीचा धनी. म्हणजे काय सांगितलं? अचानक संपत्तीचं मालक केलं बरं का. कुणाला केलं? आपल्या मुलाला केलं बघा. आपोआप मुलगा मालक होतो का? तर त्याचं काय असतं, वडिलावरती पण प्रेम असतं आणि वडिलांचं मुलावरती प्रेम असतं. मग आपण काय केलं पाहिजे? त्यांची सेवा करावी. सेवा कशी करावी? जशी पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली ना, तशी आपण सेवा केली पाहिजे बरं का. पुंडलिकाने काय केलं? आपल्या आई वडिलांची सेवा केल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याला विठेवरती 28 युग झाली उभा राहावं लागलं. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये सांगितली बरं का. त्यामुळे त्यांची सेवा करा. माझा काय जास्त रडवायचा काय विषय नाही बरं का. जास्त सांगायचं म्हणलं ना, पाऊण तास आई वडिलावरती बोलू शकतो, पण आता आपला वेळ झाला आहे. एकच उदाहरण सांगतो की आई वडिलांचं प्रेम कसं असतं. जर आपली आई सोडून गेली असेल, आपले वडील सोडून गेले असतील ना, माझ्या कीर्तनामध्ये 3 गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. आपल्या वडिलांना शेवटची अंघोळ कुठं घातली या, आपले वडील आपल्याशी प्रेमाने केव्हा बोलले आणि आपल्या वडिलांनी आपल्या डोक्यानं प्रेमाने हात केव्हा फिरवला, या 3 गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. त्यांनी किती कष्ट केलंय याची जाण बघायची असेल ना, तर एका माणसाने दुसऱ्याच्या रानामध्ये काम केलं, सालानं काम केलं, मुलाला डॉक्टर केलं. आणि काय झालं, मुलगा होता ना 5-25 मित्र घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर गोट्यामध्ये आई वडील होते. धोतर फाटलं होतं, शर्ट फाटला होता, डोक्याला टापर बांधली होती, आईची फाटकी साडी होती, गुरं होती ना, त्यांना आई वडील काय करत होते? चारा टाकत होते. 5-25 मित्र आलं, सूटबूट घातलं होतं आणि आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? अरे ती गोट्यामधली माणसं कोण आहे ती म्हणला. त्याला बापाला बाप मनाची लाज वाटली, मला कामावचं गड इथं म्हणलं माझं. हरामखोर बापाला बाप मनाची लाज वाटते ना, इकडं महाराष्ट्रामध्ये जन्म घेण्यापेक्षा तिकडं बाहेर कुठंतरी जन्म घे म्हणावं.
ज्याला बापाला बाप म्हणायची लाज वाटते ना, त्याचा या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन काहीच उपयोग नाही बघा. मग आईला आई आणि बापाला बाप म्हणायचं असेल ना, तर या महाराष्ट्रामध्ये फक्त वारकरी संप्रदाय काय करू शकतो, संस्कार करू शकतो, बाकीचं कोणी करू शकत नाही बघा. मुलगा कसा असावा, मुलगा असावा श्रावण बाळासारखा. अहो कशा आई वडिलांची सेवा करत होता, एवढी सेवा करत होता. आपल्या आईची वेणी हाताने घालत होता, आईला आंघोळ हाताने घालत होता. एकदा बाबांनी सांगितलं, बाळा अरे प्रत्येक बाप काय करतो, आपल्या मुलासाठी कष्ट करतो, संपत्ती कमवतो. पण आमचा जन्म झाल्यापासून आम्ही दोघंही आंधळी सांगितलो, तुझ्यासाठी काही कमवू शकलो नाही. श्रावण बाळ सांगू लागला, बाबा माझ्या कातड्याचे जोडे काढले, तुमच्या पायामध्ये घातले ना, तरी तुमच्या उपकारातून मी कधी उतराही होऊ शकत नाही बरं का. आईने सांगितलं, बरीचशी लोक म्हणतात जीवनामध्ये जन्माला यावं आणि काशीची तीर्थयात्रा करावी. माझी तीर्थयात्रा करायची इच्छा आहे असं म्हटल्याबरोबर खांद्यावरती कावड घेतली, एका टोपलीमध्ये आईला बसवलं, एका टोपलीमध्ये बाबांना बसवलं. उन्हाचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही, वाऱ्याचा विचार केला नाही, तो निघाला. जात असताना मध्यरात्र झाली, आईला तहान लागली, बाबांना पण तहान लागली. बाबा काय म्हटले, बाळा थोडंसं पाणी आणून दे. आई म्हणली, किती वाजलेत? रात्रीच्या 12 वाजलेत. एवढ्या रात्रीचं आपल्या लेकराला कधी पाणी नाही लावू नका. या जंगलामध्ये प्राणी असतील, त्याला खातील, त्याला मारतील बरं का. आपण काय करू, आपली 12 तास तहान मारू. आपल्या लेकरासाठी 12 तास तहान मारणारा फक्त बाप असतो. जगाच्या पाठीवरती आपली प्रगती असते ना, ती फक्त आपल्या आई वडिलांना बघवते, बाकीचं अजिबात कुणालाही बघवत नाही बघा. मग त्यांनी विचार केला, माझ्या वडिलांना तहान लागली या आणि त्यांना पाणी देऊ शकत नाही, आता काय करावं, माझ्या जगण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. मग काय केलं, कावड खाली टेकवली आणि झारी घेतली, तांबे घेतला, निघाला. जंगलामध्ये पाला पाचोळा पडला होता, पाय दिला, करकर असा आवाज यायचा, रात किड्या किरकिर करत होत्या, मनामध्ये भीती होती. तसंच श्रावणबाळ निघाला. अचानक नदी भेटली, मनामध्ये आनंद झाला, वा नदी भेटली. ते पाणी होतं ना, ती झारी होती अशी पाण्यामध्ये बुडवली. जसा पाण्याचा बुडबुड असा आवाज आला, झाडावरती दशरथ राजा बसला होता, त्याने बाण सोडला. तो बाण गेला, त्याने श्रावणबाळाच्या काळजाचा वेध घेतला. जसा छातीमध्ये बाण लागला, त्यानं आईच्या नावाने अजिबात हाक मारली नाही बघा. साधी ठेच लागली, माणूस म्हणतो आई ठेच लागली बरं का, पण मोठा साप दिसून द्या, मरणाचं संकट येऊन द्या, बाप रे केवढा मोठा साप. त्यावेळेस आई कधी आठवत नाही, फक्त बाप आठवतो. बाबा म्हणून मोठ्याने हाक मारली, जागेवरती कोसळला, छातीमध्ये रक्त वाहू लागलं, लालबुंद पाणी झालं. दशरथ राजा खाली आला, बाळा कोण आहे म्हटला, तो मी श्रावण बाळ आहे. कशाला आला? माझा काही अपराध नसताना तुम्ही माझा घात केला, तू कशाला आला होता? तर जुन्या काळामध्ये एक कविता सांगितली बघा, खूप महान कविता सांगितली. शर आला तो धावून आला काळ, बिबळला श्रावण बाळ, आनाया निर्मळ वारी मी आलो या कासारी. काय सांगितलं? आनाया निर्मळ वारी मी आलो या कासारी, ही लगबग भरून या झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतून बसला, मी एकुलता पुत्र कसा हा घाला उचित मजवर याला. देवाने काय केलं, माझ्या आई वडिलाचा मी एकुलता एक मुलगा असताना देवाने काय केलं, माझ्यावरती घाला घातला. असं का करावं? आता काय करा माहिती आहे का, या संकटामधून, या मरणाच्या अवस्थेमधून मी कधी वाचू शकत नाही. फक्त काय करा, माझ्या आईबाबाचा सांभाळ करा, त्यांना पाणी द्यावं म्हटला. का माहिती आहे का, तहाने व्याकुळ झालेत, त्यांच्या घशाला कोरड पडली या बरं का, आणि माझ्याशिवाय त्यांना दुसरं कुणी नाही. ही पाणी द्या, आधी पाणी द्या, आणि मी मेलोय म्हणून सांगू नका. माझ्या मृत्यूची वार्ता त्यांना अजिबात सांगू नका, आधी पाणी द्या, नाहीतर ते पाणी पिणार नाहीत बघा. दुर्वार्ता हात जोडले, दुर्वार्ता फोडू नका ही वार्ता, विनंती तुमच्या पायी, द्या नेऊन आधी पाणी. दुर्वार्ता फोडू नका ही वार्ता, विनंती तुमच्या पायी, मम माघारी करा सांभाळा, आणि होऊन या श्रावण बाळा. तुम्ही काय करा, माझ्यानंतर तुम्ही स्वतः श्रावण बाळा बनून माझ्या आई वडिलाचा सांभाळ करा, असं त्यांना सांगितलं. असं बोलता बोलता त्याचा शब्द खोल जाऊ लागला. खोल जात असताना काय झाला, त्याने अखेरचा श्वास सोडला आणि तो आत्मा होताना तणुपंजर सोडून गेला. दशरथ राजा रल्ला, ठाई ठाई अडकडला, पायी पायी. देवा काय झालं, शिकार करायला आलो होतो, माझ्या हातून काय झाला, एका मुलाचा घात झाला, आता काय करावं, दुःख झालं. डोळ्यामधून अश्रू येऊ लागलं. तसाच निघाला आणि गेल्याबरोबर आई वडील चिंतन करत होते, श्रावणा श्रावणा श्रावणा. जसे आई वडील दिसल्याबरोबर श्रावणा म्हटल्यावर त्यांनी ओळखलं, हे त्याचे आई वडील आहेत बघा. ते पाणी त्यांच्या हातावरती ठेवलं, कोरड पडली होती, पण आई वडिलांनी काय केलं माहिती का, पाणी पिलं नाहीत बघा. सांगितलं, बाळा अरे खूप उशीर झाला,
पण तो शब्द बोलत नव्हता. श्रावणार मी काहीतरी बोलतोय, उशीर झाला, 2 शब्द आमच्याशी काहीतरी बोल. पण तो बोलत नव्हता. तुला एवढ्या रात्रीचं पाण्याने लावलं म्हणून तुला आमचा राग आलाय का? मग त्यांनी सांगितलं तसं काय झालं नाही. तसं काय झालं असेल ना या वनामध्ये आम्हाला सोडून जा, पण 2 शब्द आमच्याशी काहीतरी बोल. प्रत्येक बाप काय करतो, मुलासाठी कष्ट करतो, संपत्ती कमवतो. आमचा जन्म झाल्यापासून आम्ही दोघंही आंधळे सांगितलो, तुझ्यासाठी काही कमवू शकलो नाही, निवांत आम्हाला सोडून जा आणि तुझा संसार काय कर, सुखाने कर बरं का, पण जाताना फक्त 2 शब्द आम्हाला बोलून जा. असं म्हटल्याबरोबर दशरथाच्या डोळ्यामधून पाणी आलं. त्याने सांगितलं, तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मरण पावलाय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझ्या मुलाला मारलं, त्याचा घात केला आणि मला पाणी देता, हे पाणी नाही, हे एक प्रकारचे विष सांगितलं, ह्या पाण्याचा त्याग करतो म्हटले आम्ही. तुला काय करावं लागेल, तुला शाप देतो, तुला तुझ्या मुलाच्या नावाने टाहो फोडावं लागल आणि 1 दिवस तुला मरावं लागल. असे 100 जन्म घेतले ना तरी असा मुलगा आमच्या पोटी कधीही जन्माला येणार नाही. तू त्याचा घात केला ना, आता आम्ही श्रावणा म्हणता म्हणता जागेवरती प्राण सोडणार. मग त्यांनी श्रावणा म्हणता म्हणता जागेवरती प्राण सोडला. एवढे त्यांचे उपकार असतात बघा. त्यामुळं आपल्या आईवडिलांची सेवा करा, जास्त वेळ नाही. झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना एकटा कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही, समागम लागतो, टाळकरी लागतात, गायनाचार्य मृदंगाचार्य. या ठिकाणी विचार केला, सर्व गायनाचार्य मान सांगितले. आमचे अजय महाराज पाटील असतील, त्यांचं पण आभार मानतो. 7 वर्षांनी भेट झाली बघा आमची, हां त्यांचं पण आभार मानतो या ठिकाणी. महाराज हां दादा महाराज बघा, त्यांचं आमचे क्षीरसागर महाराज, बंडू महाराज, अजय महाराज यांना आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वर भास्कर म्हणतात. काय म्हणतात, मोठ्याने बोला, काय म्हणतात, स्वर भास्कर. त्यांना म्हणायचं स्वर भास्कर. आणि आमच्यासारखं कोणी गायला लागलं की तू आता भास्कर. आमचं कधी ऐकू वाटत नाही. त्यांचा आभार मानतो. सर्व टाळकरी असतील, गायनाचार्य महाराज, आमचे पेटी मास्तर महाराज, मृदंगाचार्य, चोपदार महाराज, सर्वांचा आभार मानतो. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, त्यांचं पण आभार मानतो. तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन ऐकून घेतलं म्हणून तुमचं पण आभार मानतो. कीर्तन ऐकाय कोणीच नसतं, कीर्तन सांगायचं कुणाला, 1 रात मांडव ऐकाय 5च पांडव बघा. पण या ठिकाणी कीर्तन ऐकाय लोक भरपूर येते. एका ठिकाणी माझं कीर्तन होतं, कीर्तन ऐकाय 3च माणसं होती, 4 माणसं होती बघा. कीर्तन पार पडलं. मालक मला महाराज पैसे किती द्यायचं, मला प्रत्येक टाळकाला 2-2 हजार द्यायचं, प्रत्येकाला 2-2 हजार दिलं. पकवाजाला किती द्यायचं, 5 हजार दिलं. पेटी मास्तरांना 5 हजार दिलं. मला बरं झालं कीर्तन ऐकाय कुणी नव्हतं, पण बाकीचं बरं दिसतंय. नाही तर पीरने दाट झाली, लोका बारीक पडतो बरं का. हां टाळकऱ्यांना माहिती आहे बघा. मग त्यावेळेस कार्यक्रम पार पडला. महाराज तुम्हाला किती द्यायचं, द्या मला 25,000. 25 नाही तुम्हाला 50 द्यायचं. मला पण 50,000 दिलं. का 50 द्यायचं, मला शिवतांडव महादेवाचं खूप अवघड सांगितलं, ते तुम्ही म्हटलं ना, त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती का, 50 द्यायचं. म्हणले महादेवाचा भक्त आहे, श्रावण महिना चालू या, मला पण 50 दिलं. बरं झालं म्हटलं, कीर्तन ऐकाय कोण नव्हतं, बाकीचं बरं दिसतंय. मग प्रत्येक काय म्हणलं, महाराज अजून कुणी राहिले का. मग त्याला मला 14 जण कीर्तन ऐकायला ती, मला त्यांना पण 1000 द्या म्हणलं. जी कीर्तन ऐकायला तिला त्यांना पण 1000 दिलं. म्हणजे महाराज तुमचं कीर्तन असं कुठं पण सांगत जाऊ म्हणले बघा. त्यांना मला आज आहे शेळगावला मला त्यांना ऐकवलं शेळगावला, तिकडंच गेली शेळगावला बघा आमच्या इकडं. तिथनं फोन केला, महाराज तुम्ही कुठे, मला शेळगावला. काय म्हणले, महाराज इकडं आलोय. तिथनं गाडी करून हित आली बघा कीर्तन ऐकायला. 14 जण हित आलती बरं का. जाधव महाराज तुम्हाला सांगू का त्यांची नावं, द्या 500 नावं सांगतो. म्हणून लोक भरपूर येते. सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांचा आभार मानून या ठिकाणी कीर्तनाला अल्पविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तो मी टाळ टाळ असू द्यावे. सकळा सांगा विनंती माझी, सगळा सांगावे विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोला अंत काळे विठो